श्री स्वामी समर्थ मंडळी. कसे आहेत? बरे आहेत का? बरे असले पाहिजे. बाहेर मस्त हवा सुटली, आत लाईट नाही. आता डबे गेले, आज जरा लवकर डबे गेले कारण मी खूप झोपली पण नव्हती, रात्रीपासून जागीच आहे. स्वयंपाकाचं तुम्हाला दाखवलंच नव्हतं. आतमध्ये आगीची गोळे फेकता येते, एवढं गरम होतं. खरं सांगते, खूप गरम होतं. खूप त्रास पण होते हो गरमीने. घामोळ्या वगैरे आल्यात, केसात घामोळ्या आल्यात. एक मॅडम आहे, खूप छान छान कमेंट करतात त्या मला यूट्यूबला. बाळ 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 बोलत असतात नुसत्या. बाळा तू आपल्या कामाकडे लक्ष दे, आपल्या मुलाकडे लक्ष दे. खरंच त्या बाळ बाळ बोलतात ना, तर मला ना त्यांच्या स्वामी दिसतात. असं वाटतं की त्यांचं माझं काहीतरी नातं असेल म्हणून. त्यामुळे इतक्या मला नेहमी म्हणतात, तुझ्यापेक्षा वयाने जास्त आहे, तुझ्या आईसारखी आहे. बाळ तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. काही गोष्टी झाल्यात, चुक्या झाल्यात, ते सोडून दे, पण काम असं सांगणार आपलं पाहिजे असतं. एक व्यक्ती मला म्हणजे असं वाटतं की आपलं म्हणणार एक व्यक्ती पाहिजे, जो आपल्याला चांगलं मार्गदर्शन करेल, जो आपल्याला चांगल्या गोष्टी सांगेल. माझी सासू पण अशीच होती बघा, मस्त आवडली सत्ते. पटलं माझ्या सासूला. खरंच खूप छान होत्या त्या, पण इतक्या मस्त होत्या ना. साक्षी साक्षी मन भरून साक्षी साक्षी बोलायच्या. मी बोलली ना, त्या घरात माझं मी त्यांचं काहीतरी कर्ज पाजारी असेल म्हणून ते चुकतं करायला मी त्या घरात गेली होती. बाकी बोलतो ना आपण कोणाचं तरी कर्ज घेतलं तर ह्या जन्मी नाही तर मागच्या पुढच्या जन्मी आपल्याला फेडायला लागतं. तसंच काहीतरी असेल माझं. मी त्यांची मुलगी असेल या मुलगा असेल, काहीतरी असेल. मुलगा असेल की मी त्याची सेवा केली नसेल, मागच्या जन्मी काय केलं नसेल, हाडीच केलं असेल, तर या जन्मी ते कर्ज माझ्यावर राहिलं होतं, तर मी फेडायला म्हणून त्यांच्या या जन्मात गेली, या जन्मात सून म्हणून आली. आणि ते मी माझं कर्तव्य केलं. आणि ह्या ज्या ताई आहेत त्या मला बोलतात की बाळा, तुम्ही त्यांची कमेंट वाचा बरं का नक्की. आणि हा माझा मोठा ब्लॉग आहे, तर यूट्यूबला जाऊन तुम्ही प्लीज हा ब्लॉग करा, बघा. फेसबुकला पण जाऊन बघा आणि प्लीज लाईक कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. तर त्या मला एवढं मन भरून बोलतात. बाळ, मला त्यांना भेटण्याची तर खूप इच्छा आहे. खरंच मॅडम, मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. असं वाटतं की तुम्हाला भेटावा, तुमच्या पाया पडावं, कोण तुम्हाला मिठी मारावा. आणि माझं सगळं दुःख आहे ना जे मनात लपलेलं, ते तुम्हाला शेअर करावं. की मी खूप लाईफमध्ये स्ट्रगल केलं आहे. मी खरंच खोटं नाही बोलत. तुम्ही मला असं कमेंट करता की तू चुकले, तू इथं मेहनत केली, मग तू तुझ्या नवऱ्याकडं पण करायला पाहिजे होती. मॅडम, मी माझ्या नवऱ्याकडं खूप मेहनत केली, इथे कमी पण तिथे खूप केले. माझे 2 शिजर झालेत, मी कधी आराम नाही केला. बाळाला जन्म देणं शिजर म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, ऑपरेशनही झाले, कधी आराम नाही केला. कधी म्हटलं नाही की कंबर दुखते ग, हे दुखते ग. दुखण्यापासून मी 10 फूट लांबे. जेव्हा दुखणं येतं ना, तेव्हा मी त्याला इग्नोर करते. तुम्ही बघत असाल माझी दाढपट किती दुखते, पण मी इग्नोर करते. मी दुखणं अंगाला लावून घेत नाही. मला माहिती की मी दुखणं केलं तर माझं कोण करेल, माझं कोण करेल, कोण येणार आहे का माझं करायला, कोण मला खायला देणार आहे का? नाही हो, नाही कोण खायला देत. बोलायला तुम्हाला खूप वाटतं की तू एवढं आईकडे मेहनत केली, आईकडनं एवढे तू दिवस वाईट केले, मग तू कशी झाली पाहिजे, तू कसं राहिलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे होतं, चांगलं लाईफ, नवऱ्याकडे कष्ट केलं पाहिजे. हो बा, बरोबर आहे तुमचं, पण बुद्धी नव्हती ना हो शिक्षणामध्ये. बहिणींची त्यावेळेस सांगायला बहिणी होत्या, त्यांचे लग्न झाले होते, मी एकटीच होती, लहान आमचं वय. आमचा भाऊ लहान, आम्हाला कोण सांगणार होतं असं की बाळ अभ्यासाकडे लक्ष दे. होती माझी बहीण होती 2 नंबरची, तिने मला खूप मारून शिक्षणाकडे लक्ष दे. तिने मला खूप अभ्यास करायला लावला होता. खूप बिचारी यायची, ती बोलायची रुपाली अभ्यास कर, पण माझं डोकं नव्हतं. असतं ना हो, सगळेच सारखे नसतात ना, आपले 5 बोटं सारखे आहेत का. तर मी माझ्या शिक्षणाकडे लक्षच नव्हतं. अशीच इथे तिथे फिरायची, उन्हात फिरायची, भाव खेळायला जायचा, भाव बरोबर खेळायची, असं होतं. तुम्ही माझी स्टोरी ऐकाल तर समजेल, हा तू दुसरा नवरा का केला, तू असं. हां, माझी चुकी आहे, मी मान्य करते. मी लग्न झाल्यावर ह्या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे आणि ह्या सर चुकीच्या आहेत, पण मी केल्या. झालं प्रेम, झालं तर त्याला इलाज नाही ना. इतकं प्रेम झालंय त्याच्यावर की मी आता त्याला सोडू नाही शकत. तुम्ही बोलले ना त्याला सोड, तरी मी नाही सोडू शकत. कारण का मरल तर त्याच्या मांडीवर मरल, असं माझं स्वप्न आहे. माझं अंतिम श्वास त्याच्या मांडीवर जावं.
त्याच्याबद्दल पण खूप सांगायचं आहे. ते माझ्यावर किती वाईट वागलंय. आता त्याची बायको मस्त मला जीव लावते, आई जीव लावते, तिचे भाऊ जीव लावतात, मस्त आता चांगले वागतात. पण पुढं आधी त्यांनी मला खूप त्रास दिलाय. त्यांनी मला चांगुलपणा बघून मला चांगुलपणा नाही म्हणता येणार, चांगुलपणा बघून तर नाही म्हणता येणार, कारण का मी त्यांच्यावर केस टाकले म्हणून तर ते माझ्यावर चांगले वागतात. तेही सांगायचं मला की मी त्यांच्यावर केस का टाकली आहे, मी ते माझ्यावर असे काय वागले, भविष्यात काय चुक्या झाल्या त्याच्याकडनं पण. भविष्यातच बोलतात ना, पाठीमागे, भविष्यात नाही सॉरी, पाठीमागे त्यांच्याकडनं काय चुक्या झाल्यात, माझ्याकडनं काय चुक्या झाल्या, आणि आता आम्ही कसं वागतोय हे मला सगळं तुम्हाला शेअर करायचं. जेणेकरून मला ह्यासाठी शेअर करायचं आहे की कुठलीही बाई परत प्रेमात पडेल ना, प्रेम करणं चुकीचं नाही. प्रेम कधी होऊ शकतं, पण प्रेम कधी करावं, मर्यादित करावं. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम कराल त्याच्यावर तुम्ही किती प्रामाणिक राहाल आणि तो किती तुमच्यावर प्रामाणिक आहे. एका बाईने, एका ताईने त्यांची 5 वर्षाची स्टोरी मला सांगितली की लग्नाच्या आधी त्यांचं पण 5 वर्ष अफेअर होतं, प्रेम होतं, सॉरी प्रेम होतं. त्यांनी त्यांच्या आईचं किती केलं, त्यांच्या आईच्या सेवा केली, त्या मुलाच्या आईची सेवा केली, तिलाही कॅन्सर होतं, त्यांनी पण त्यांचं दुःख मला काल लाईव्ह पूर्ण शेअर केलं. अरे असंच मला म्हणायचं, प्रेम करणं चुकीचं नाही, पण तो पार्टनर आपल्याशी कसा वागतो हे मी तुम्हाला शेअर करते. की आज आपण बघा, आज भले सासू सुनावर प्रेम कर, सासू जावेवर प्रेम कर, ही फालतूगिरी आहे, याला प्रेम नाही म्हणत. की एक सासरा सुनावर प्रेम करते, ही फालतूगिरी, याला आपण प्रेमाचं नाव नाही दिलं. प्रेम आपल्या अल्लड वयात जर आपण नाही केलं आणि त्या वयात होतंय, याला प्रेम म्हणतात. आणि मर्यादा असते, आणि ती मर्यादा मी उल्लंघली नाही. हा, मला लग्न झाल्यावर प्रेम झालं, मला फर्स्ट टाइम प्रेम झालं, एकदाच प्रेम झालं, ते पण ह्या माणसावर प्रेम झालं, आणि त्याच्यावर मी प्रामाणिक आहे आणि लाईफ टाईममध्ये राहील. मी आता पहिल्या नवऱ्याकडे नाही जाणार. मी जर त्याने मला सोडलं ना तरी मी त्याच्याबरोबरच राहणार, आणि त्याने मला धरलं तरी मी त्याच्याबरोबर राहणार. हे गंठण मी त्याच्या नावाचं घातलेलं आहे, मी लाईफ टाईम त्याच्याबरोबर राहणार. असं नाही की तो माझ्यापाशी राहिला पाहिजे आणि त्याने मला सांभाळला पाहिजे, हा माझा हेतू बिलकुल नाही की तुम्हाला 4 पैसे देईल, हाही हेतू माझा नाही. माझा हेतू आहे की मी त्याच्या नावाने राहते ना, तर शेवटपर्यंत मला त्याच्याच नावाने जायचं. आणि मला तुम्हाला सांगायचं की तुम्हाला कसा वागला आणि कसा नाही, पण मी स्त्री म्हणून त्याच्याच नावाने राहील आणि प्रामाणिक राहील. आणि माझ्या मुलांना पण लाज नाही वाटली पाहिजे माझ्या मम्मीची, माझी मम्मी कशी वागली. माझ्या मुलांना पण वाटलं की माझ्या मम्मी प्रेम एकदाच केलंय, खरं प्रेम केलंय, आणि तिच्या खरं प्रेमाला सॅल्यूट आहे, असं माझी मुलं मला म्हणतील मोठं झालं. कारण मला घाणेरडी स्त्री म्हणून नाही जगायचंय, मला एक प्रामाणिक आणि चांगली स्त्री म्हणून जगायचं, आणि एक माझ्या मुलांसाठी जगायचं, समाजासाठी नाही जगायचंय मला की समाज काय बोलेल, तुम्ही काय कमेंट कराल आणि तुमचे कमेंट काय असतील, ह्या गोष्टीचा विचार मला नाही करायचा आहे. ह्या मला फक्त माझ्या मुलांचा विचार करायचा आहे. आणि मला माझ्या मुलांना हे सांगायचं की मी प्रेम केलं आणि मी एकदाच केलं आणि ते निभवलं आणि ते निभवणार, असं मला माझ्या मुलांना सांगायचं. आणि मला ते क्राईम पेट्रोल, क्राईम स्टोरी ह्या गोष्टी नाही करायच्या, कळलं का ते मला. या गोष्टी मला नाही करायच्या की माझी स्टोरी कुठंतरी कोणीतरी माईक घेऊन येईल आणि मला म्हणेल तुम्ही काय केलं, अशा गोष्टी मला नाही. मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे की प्रेम खरं करा, चांगलं करा, तो व्यक्ती कसा आहे ते बघा, तर ते प्रेम. याचा मर्डर करू, त्याचा मर्डर करू, मी तशा गोष्टी नाही केली. माझ्या नवऱ्याला नाही पटलं, मी त्यापासून लांब राहिली. त्याला पण जगण्याचे अधिकार आहेत, मला पण जगण्याचे अधिकार आहेत, ह्याला पण जगण्याचे अधिकार आहेत, आम्हा तिघांना पण जगण्याचे अधिकार आहेत. आणि आम्हा तिघांना पण आमचे डिसिजन घेण्याचे अधिकार आहेत की आम्ही काय करतो. माझ्या नवऱ्याला नाही पटलं पहिल्या, म्हणून त्यांनी मला निस्वार्थी सोडून दिलं. तो पण मला काय करू शकला असतं, पण त्याने नाही केलं. त्याला माहिती आहे, कारण का हिचं लग्नच 42 वयात झालं, म्हणून त्याने मला सोडून दिली की जाते. त्याने मला हे सांगितलं, बघ तू त्याच्यावर राहा, माझ्या पहिल्या नवऱ्याचा शब्द, प्रामाणिक राहा, प्रेम केलंस निभव, असं माझ्या पहिल्या नवऱ्या बोलला. त्याने मला कधी गुंतवलं नाही. बोलला झालं तुझं अल्लड वयात लग्न झालं, तुला कळलं नाही, आता तुझं लग्न झालं ना, तू त्याच्यावर सांगितलं. माझा दुसरा नवरा पण माझ्याशी प्रामाणिक आहे, मी पण त्याच्याशी प्रामाणिक आहे. तर तुम्ही लोक मला बोलता तू असं नाही केलं पाहिजे होतं. अरे प्रेम व्हायला काय सांगावं लागतं का, ते होतं ना, होतं. प्लीज. आणि यार स्टोरी ऐकायची असेल, फिल्मी स्टोरी आहे, तर तुम्ही प्लीज ऐका, चांगलं वाटेल तुम्हाला ऐकायला, आणि तुम्ही पण त्यातनं काहीतरी शिकाल. हां, हे सांगते, तुम्ही पण त्यातनं काही शिकाल आणि पुढे या गोष्टी नाही घडल्या.
माझं प्रेम पवित्र आहे आणि मी त्याच्यावर प्रामाणिक आहे आणि तो पण माझ्यावर प्रामाणिक आहे. आणि माझ्या फर्स्ट नवऱ्याने आमच्या दोघांना चांगलं सजेशन केलं की तुम्ही दोघं चांगले राहा. ना मी त्याच्याशी गद्दारी केली फर्स्ट नवऱ्याशी आणि फर्स्ट नवऱ्याने ना माझ्याशी गद्दारी केली. तो समजूतदार होता, त्याची फॅमिली समजूतदार होती, माझी जाऊ समजूतदार होती, माझी दीर समजूतदार होते, सगळे समजूतदार होते. त्यांनी मला समजून घेतलं. तुम्ही का मला वाईट कमेंट करता. आता याचा पुढचा ब्लॉग नेक्स्ट टाईम बनवेल. तर याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये ती माझी दुसऱ्या नवऱ्याची आणि माझी स्टोरी अचूक ऐका. तर मंडळी, तुला श्री स्वामी समर्थ.